स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅच कडे. ऑनगोइंग मॅच. टार्गेट आहे ते मात्र 56 धावसंख्येचं. पहिला बॉल येतोय. 5 षटकांचा मर्यादित खेळ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आलाय चौकार. A1 जोडी चषक आपण पाहतोय. अर्थातच या ठिकाणी जावेद भाई खोत आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय बबलू नजे या दोनही जोडीचं मात्र कौतुक करेल. अगदी अचूक फ्लड. त्यानंतर मैदानाची चाचपणी आणि या मैदानावरती केलेलं हे आकर्षण अगदी रोषणाई पासून तर सजावटीपर्यंत. फटका उचललाय. अमलच्या बाट मधून येतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, परंतु आता उंची होती. फटका लांबीवरती आला नाहीये. आणि तदनंतर आपण पाहतोय पहिला कार्पेट पद्धतीने एक शॉट पाहायला मिळाला आणि इथे 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने धावपळक पुढे सरकत आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप 6 आकड्यावरती. आधीचा आवाज आपण ऐकलात योगेशजी डोळे, अगदी एक उभरते सितारे समालोचनातले. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर आता काड्याचा पाडा टीम या धावसंख्येला एक मोठा लगाम देण्याचा प्रयत्न आहे. कमी बॉल मध्ये हा सामना ते संपवण्याचा प्रयत्न करतायत. आउटसाइड द लेग स्टंप. डीके सर आमच्याकडे वळणार. भर मध्यरात्रीत डीके सरांना कवायतीचा प्रकार सादर करायला गोलंदाजाने भाग पाडलाय आणि इथे सांगून देत आहेत इट इज वाईड. वाईडच्या मारणे बोनस धावपळकावरती जरूर आपण अनुभवत आहे. बोनसच्या मदतीने या धावा अतिरिक्त धावपळकावरती आहेत. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज विक्रांत तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. अगदी पिचिंग अचूक आणि या पिचिंगने मिडल स्टंपच्या उंचीवरून हा बॉल जाताना पाहायला मिळालाय. अगदी थोडासा टप्पा हलवार खालच्या पद्धतीत असता तर यष्टी मधली उडाली असती आणि तदनंतर विकेटला गमवावं लागलं असतं. परंतु एक चांगली पिचिंग पाहायला मिळाली. लेंथ लाईन. पुन्हा एकदा फिरवून मारण्याचा प्रयत्न. समीकरण बदलत आहे. थोडंसं पंबल सुद्धा सातत्यपूर्ण फिल्डिंग मधलं पाहायला मिळत आहे. फेकी, त्याच्यानंतर कलेक्शन, थ्रो या सगळ्या गोष्टी मात्र चुकीच्या पद्धतीत पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 बॉलचा दरार अद्याप संपलेला आहे. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. मी तर म्हणेल बॉलच्या अगोदरच हवेत बॅट फिरून मोकळे झाले होते. एक बॉलचा विचार जर तुम्ही करायला गेला तर अमर बॅटिंग लाईनवरती होती आणि आत्तापर्यंत अमरने 5 बॉलचा सामना केला. या 5 बॉलच्या सामन्यामध्ये एक आली लेग बायच्या स्वरूपाती, तदनंतर एक वाईड आणि 2 बॉलवरती सुरुवातीच्या 6 धावा या अमरच्या खात्यात जोडल्या गेल्यात. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 8 आकड्यावरती. गोलंदाज विक्रांत पुन्हा एकदा तयार. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओव्हर नंबर 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र यावेळी संपुष्टात येत आहे आणि असं येत असताना यावेळी स्वप्नीलच्या बॅट मधून तडाखेबाज बॅटिंग. अफलातून षटकार. ठोक तोडीचे. आपण पाहणार आहोत किरवली आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम. एक बिग फाईट आपल्या भेटीला जरूर येईल. परंतु इथे मात्र विक्रांत शेवटच्या क्षणाला नांगी टाकताना जरूर दिसून आलेत. सुरुवातीच्या बॉलवरती मोठा फटका आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सुद्धा एक मोठा फटका पाहायला मिळालाय. श्री भैरवनाथ किरवली टीम, चला आपण स्टेजच्या उजव्या बाजूला जिथे आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत. इथे धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 14 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात.
सुरुवातीचा विचार करायला गेलं तर 11.20ची सरासरी पाहिजे होती आणि तदनंतर आता मात्र हे दोन मोठे फटके थोडे जिवारी लागलेत ते माले टीमच्या आणि आता 10.60च्या सरासरीने या धावा प्रतिषटक कुटाव्या लागणार आहेत. चांगला बॉल सटिक लेंथ लाईनची गोलंदाजी अचूक टप्प्याची आणि त्यानंतर आपण पाहिलं की परफेक्ट यॉर्कर यावेळी पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्करने मात्र बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. सध्या समीकरण बदलत आहे. कड्याचा पडा टीम जितकी डॉट बॉल येतील तितकी ही धावसंख्येची गती आहे ती कमतरतेत जरूर पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज प्रसाद चांगला फटका यावेळी फिल्डिंग थोडं मिस होताना दिसलंय परंतु बॉल सरळरित्या जाईल तो मात्र डिफाइन लाईक रिजन येईल तो मात्र अमरच्या बाट मधून खणखणीत चौकार. यावेळी पाहायला गेलं तर वेट अँड वॉच बॅटरची स्थिती फार चांगली आहे सध्या. मी म्हणेल प्रत्येक चेंडूवरती जसं पाहायला गेलं तर अगदी सामना लवकरात संपवायचा होता. कड्याचा पडा टीमला तदनंतर थोडंसं गोलंदाजीला ओळखलं आणि त्यांनी पाहिलं की इथे प्रत्येक बॉलवरती मोठा फटका घेणं धोकादायक ठरू शकतं आणि तशीच रणनीती या दोन्ही बॅटरने मैदानात आखली. पहिले 2 बॉल डॉट आले ते प्रसादचे परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना गोलंदाजाची कुमकत नस ओळखण्यात या बॉलवरती अमरला जरूर यश आलं. लेफ्ट हँडेड बॅटर आहे परंतु इथे मात्र त्याच्या बॅटमधून फाईन लेग रिजनचा चौकार आला. राईट आर्म राऊंड द विकेट. सध्या आपण पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट झाले दुसरीसाठी प्रयत्न आहे आणि या इथे सुद्धा ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. थोडं डिसाल कामगिरी क्षेत्ररक्षणातली कड्याचा पड्याच्या विरोधात माले टीमची मी तर म्हणेल कारण इथे तुम्हाला प्रति चेंडू धावा रोखायच्या आहेत आणि सध्या माले टीम या 2 वर्षात फार क्रिकेट जवळून अनुभवते म्हणजे जरी म्हटलं नवीन आहे तरी चालणार नाही आणि यावेळी त्यांना तो करिश्मा करायचा आहे. पुन्हा एकदा फटका बॅकफुटवरती गेले जागा बनवली बॉलला पंच करत बॉलला दाळलाय ते सीमारेखा पार येतोय स्क्वेअर लेग रिजनचा हा अमरच्या माठमधून दर्जेदार चौकार. डीजे मास्टर ना भूतो ना भविष्यती असा चित्रपट होणार नव्हे. अगदी मी तर म्हणेल 4-4 हिरो 4-4 हिरोईन घेऊन चित्रपट सजवला गेला. निर्मात्याचं जरूर कौतुक करेल. आजही ती गाणी ओठांवरती रोळतात. पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये परंतु येईपर्यंत बॉल होईल परार येतील तर मात्र या ठिकाणी 4 धावा. चांगली बॅटिंग लाईन सध्या अमरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 धावींच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 28 या आकड्यावरती 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर एक अर्ध लक्ष जे होतं ते मात्र अद्यापपर्यंत 2 षटकांमध्ये काड्याचा पाडा टीमने काबीज केलाय. जरा पहिल्या इनिंगकडे लक्ष केंद्रित करूया. पहिल्या इनिंगचा विचार करायला गेला तर 2 षटकांमध्ये माले टीमच्या धावफलकावरती धावा होत्या त्या फक्त 13 आणि तदनंतर इथे मात्र धावा आल्यात 28. फार मोठी तफावत मैदान पाहायला मिळते परंतु तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होईल तोपर्यंत जाऊया डीजे तांडेल यांच्याकडे. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम. सातत्यपूर्ण टीम मीटिंग नकोय.
हे जाऊया मॅच कडे. सांघिक कुठे तर तिसरं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा विक्रांत. चांगला फटका इथे प्रॉपर टायमिंग. परंतु कौतुक करेल. क्या बात आहे. लाजवाब. यावेळी या खेळाडूचं खरोखर कौतुक करण्यासारखे आहे. इथे मी म्हणेल झेल नव्हताच आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर इतका अप्रतिम षटकार अडवलाय. लाजवाब एफर्ट आणि या एफर्टची किंमत मात्र मैदानात त्याला द्यावी लागेल. जवळ जवळ मी तर म्हणेल 5 धावा इथे काळ्याच्या पाड्या टीमच्या त्याने रोखल्यात. लाजवाब. अगदी मी तर म्हणेल ऐन मोक्याच्या वेळी हा षटकार वाचवलाय. या धावा मात्र रोखायच्या आहेत. प्रयत्न चांगला आहे परंतु या प्रयत्नांना आता यश आलंय. शरीराचा संपूर्णपणे वापर. प्रसाद ज्याने गोलंदाजी केली होती परंतु इथे सुद्धा मोठा फटका आहे. उंची दिली जाते. माळे टीम झेल साठी तडपडतायत. एकीकडे पहा जिथे प्रसादने षटकाराच्या या 5 धावा अडवल्या आणि दुसरीकडे कोलून दिलेला झेल मात्र या ठिकाणी जमिनी लगत दान केला. हे समीकरण क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे. बदलणारा क्रिकेट सातत्यपूर्ण आपण पाहतोय. एक संधी निर्माण केली गेली आहे. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात झाला होता परंतु शर्यत लागली आहे बॉल आणि फिल्डर मध्ये. परंतु इथे 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आहेत. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 33 या आकड्यावरती. 56 धाव संख्येचा हा पाठलाग. वन शॉट. चेक करा. थोडं चेक करावं लागेल. सॉफ्ट डिसिजन. वन शॉट. परंतु पाहूया चेक केलं जाईल. सॉरी सर ऑन फील्ड अंपायर डिसिजन द्या. वन शॉट. चला जाऊया. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. तेज रफ्तार अगदी वेगावरती स्वार झाले होते विक्रांत आणि इथे येते डॉट बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका. वन मॅन आर्मीची बॅटिंग सध्या मैदानात पाहायला मिळते. इथे काय घडतंय मैदानात ते पाहूयात. या येतील चला बाउंड्री लाईन चेक करा. 4 आहेत की 6 आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे. अगदी आता कॅमेरा कव्हर झाला असेल तर मात्र इथे समजेल की हा षटकार आहे की चौकार. टेक्निकल टीमचा डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल. आमचे MTC लाईव्ह चार धावा आहेत सर.
4 धावा आहेत. MTC लाईव्ह सध्या आमच्या अंपायरला पनिशमेंट करण्याच्या तयारीत आहे. 100% सर. 4 धावा. बॉल पाठवा मैदानात. अंपायर डिसिजन नव्हता इथे. बॅटर अमरने तो षटकार मागितला खरं म्हणायला गेलं तर. तदनंतर थोडंसं वाटलं पंचांना की चिक करावं आणि ते करण्याच्या नादात आपण पाहतोय बऱ्याचशा फैलावरती जसं म्हटलं होतं ना शर्यतीमध्ये दोऱ्यापर्यंत गाडी येते, एक गाडी दोरा तोडून जाते तर दुसरी फैलावर असते. असा प्रकार सध्या आता आपल्याला पाहायला मिळाला. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात या चौकाराच्या मदतीने. अजूनही इथे एकेरी स्वरूपातली धाव कन्वर्ट केली गेली एका धावेच्या मदतीने. टोटल मात्र पुढे सरसवली जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 37 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या 12 बॉलमध्ये करायचे आहेत त्या मात्र काढायचा पडा टीमला 19 धावा. आव्हान कठीणही नाही सोपंही नाही आणि इथे म्हणायला गेलं ना कुणी मॅच जिंकले ना कुणी मॅच हारले. आता इथे पाहूया काय घडतंय. नाही बाबा काही टेन्शन घेऊ नको. चला ऑफिशियल आयोजकांकडून आता आम्हाला तंबी आली आहे. सेकंड राऊंड 3 ओव्हरचा होईल. यात कोणती तफावत येणार नाही. सेकंड राऊंड हा 3 ओव्हरचा असेल. चला मला वाटतंय अजून एक पुढची मॅच असेल किरवली मानगाव आणि त्याच्या शेवटची या लॉट्स मधली ती मॅच असेल. पण सेकंड राऊंड मात्र 3 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज तयार. परेश इथे मात्र डॉट आलाय. सलामीची जोडी मैदानात अजूनही तग धरून आहे. 11 बॉल 19 ची गरज आहे. सरासरी ज्या पद्धतीत पाहायला मिळते थोडी कमतरतेत जरूर आले परंतु तितकंच प्रेशराइज क्रिकेट मैदानात पाहायला मिळेल. कारण इथे परेशने दर्जेदार गोलंदाजी केली तर इथे सामना झुकू शकतो त्यांच्या बाजूनी. परंतु अमर थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॅकफुटवरती जाऊन काय जागा बनवत आहेत आणि तदनंतर मोठी फटके त्याच दिशेतून येत आहेत. सातत्यपूर्ण जसं म्हटलं गेलं ना की आपण दी लेजंड क्रिकेटर बाळा धनवींना अनुभवलंय की ज्यांच्या बॅटमधून ऑफ साईडचे फटके हे सेम पद्धतीत पाहायला मिळत आहेत. परंतु अमरची वन साईड बॅटिंग सध्या मैदानात आहे. एक जमेची बाजू म्हणावी लागेल की अमरनी जे फटके घेतलेत ते अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग रिजन आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर जास्तीत जास्त मिड विकेट. याच्या व्यतिरिक्त अमरच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. परंतु यावेळी आपण पाहतोय ना की इथे सध्या खाड्याचा पाडा टीम जोरदार मुसंडी मारते परंतु माळे टीमला ती कुमकुवत नस ओळखता येत नाहीये. चौकाराला चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 41 आकड्यावरती. 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस.
गुड पिचिंग, फटका सजवलाय अमरने, कुठेतरी समालोचकाचं ऐकलं आणि बॉलला पॉइंट मधून स्वीप केलाय. बॉल जाईल तो मात्र अगदी सीमारेषे बाहेर आणि येतोय पुन्हा एकदा अमरच्या बॅट मधून हा चौकार. 45 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. सामना कमी षटकांमध्ये आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न. अठरा बॉल आणि 36चा एक रणसंग्राम आणि त्यातही इथे आलाय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. हॅट्रिक जरूर या मॅच मध्ये कंप्लीट केले अमर या बॅटरने. टोटल 40 धावांवरती एक रणसंग्राम अमरचा वैयक्तिक चालू आहे जो 19 बॉल मध्ये आलाय. परंतु इथे जर पाहायला गेलं तर या क्षणी टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 49 या आकड्यावरती. पहा इथे आता सध्या मी तर म्हणेल या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत अमरसाठी. जर मगाशी आपण पाहिलं की निलेश रसालची अर्धशतकी केली होता राहिली, परंतु इथे अमरसाठी ती संधी आहे. आता इथे 2 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा अमरचं मात्र या ठिकाणी अर्धशतक पाहायला मिळू शकतं वैयक्तिक. परंतु पाहूया आता 49 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे संधी आहे. गोलंदाज परेश आता सध्या टिचून भेदक मारा करणं अपेक्षित होतं तुमच्याकडून. फटका सजवलाय, गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. अगदी गॅप शोधली आणि बॉलला डिपेक्षा रिझन कडे पाठवलाय. इथे येतोय तो अमरच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 53 या आकड्यावरती आणि वैयक्तिक जर तुम्ही पाहायला गेलं तर 43 चांगला फटका. परंतु इथे एक धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न होता परंतु एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 54 या आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेला तर इथे 4 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि 54 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 6 बॉल आहेत आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या मात्र 2 धावा. 56 धावा संख्येचं एक टार्गेट आहे. सो प्लीज मानगाव टीम आणि त्याच्या विरोधात भैरवनाथ किरोली टीम रेडी फॉर टार्गेट. अगदी नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपल्या भेटीला जरूर येईल. रण मशीन 1 मॅन आर्मी. स्वप्नीलच्या बॅटिंगचा विचार करायला गेला तर स्वप्नीलसाठी 3 बॉल वाट्याला आले आणि स्वप्नीलने 3 बॉलमध्ये एक षटकार डोक्यात 7 धावा खर्च केल्यात. भले अमरच्या बॅटमधून कोणताही मोठा षटकार पाहायला मिळाला नाही परंतु चौकारांची एक आतिषबाजी अमरने मैदानात लगावली. इथे मी काय म्हटलं आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ते अमर या बॅटरचं ज्याने मात्र या स्पर्धेतली पहिली अर्धशतकी केली साकारली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी अचूक टप्प्यावरती गेम केलाय खरं म्हणायला गेलं तर आणि हा खेळ मात्र अमरचा अगदी दैदिप्यमाने पाहण्याजोगा खेळ. अर्धशतकी केली अमरची या स्पर्धेतली पहिली अर्धशतकी आणि विजयी षटकार त्याने लगावलाय. वेल प्लेड अमर आणि मनस्वी शुभेच्छा. नो डाऊट इथे